आपण कोणत्याही प्रकारची जरी कुरडई खाल्ली, तांदळाची म्हणा, रव्याची म्हणा, पण जी काही गव्हाची कुरडई आहे त्याची चव कोणत्याही कुरडईला येत नाही। तर अशाच पद्धतीने आज आपण बनवतोय गव्हाची कुरडई। पाहू शकता इथं दुप्पट आकाराने फुललेली ही कुरडई आणि एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे। पण आता बऱ्याच जणांना काय होतं की कुरडई बनवत असताना भरपूर अशा अडचणी येतात, त्याचं मोजमाप माहिती नसतं, त्यामुळे भरपूर अशा अडचणी येतात। तर आपण इथं गहू कोणता वापरलाय त्याची सुद्धा माहिती बघणार आहोत। तर इथं 2 किलो गहू मी भिजत घातलेला आहे। पाहू शकता इथं स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे गहू। हा 2 किलो आहे। प्रमाण तुमच्या आवडीनुसार 2, 3, 4, 5 किलो पर्यंत घेऊ शकता, कारण जेवढं कमी प्रमाण असेल तेवढं आपल्याला चीक हटताना सोपं जातं। तर हा रात्रभर मी भिजत ठेवलेला आहे। याच पद्धतीने आपल्याला 5 दिवस याचं सतत पाणी बदलायचं आहे, म्हणजे 4 दिवस बदलायचं आणि 5व्या दिवशी याचा चीक काढण्यासाठी आपल्याला गहू तयार होईल। सेम याच पद्धतीने मी सतत पाणी बदलून घेणार आहे 5 दिवस, म्हणजे 4 दिवस, 5व्या दिवशी आपल्याला हा गहू काढायचा आहे। आता या पातेल्यामध्ये मी भिजवत घातलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं गहू फुललेले आहे, त्याच्यामुळे जागा पुरे होत नाहीये, म्हणून एक स्टीलचा डबा घेतलेला आहे। शक्यतो स्टीलच्या डब्यामध्येच भिजवत ठेवायचं आहे, कारण ॲल्युमिनियमचं जर तुम्ही पातेलं ठेवाल तर त्याला छोटे छोटे होल पडू शकतात किंवा मग मीठ आल्यासारखं होतं। त्याच्यामुळे अशा पद्धतीने स्टीलचाच भांड्याचा वापर करायचा आहे। डब्बा किंवा एखादा हंडा वगैरे ठेवला तरीही चालेल, फक्त शक्यतो झाकायला व्यवस्थित त्याच्यावर झाकण असायला हवं, त्या पद्धतीने। तर पाहू शकता मी 5व्या दिवशी हा गहू जे आहे ते दाबून बघते, तर व्यवस्थित असा दबला जातोय आणि व्यवस्थित असा चीक बाहेर येतोय, म्हणजे हा गहू आपल्याला चीक काढण्यासाठी तयार झालेला आहे। तर यामधलं सगळं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे। 5व्या दिवशी मी हे पाणी बदलते, कारण 3 दिवसाचं जे बदललेलं पाणी आहे ते मी यामध्ये दाखवलेलं नाहीये, कारण सेम पद्धतीनेच आपण पाणी जे आहे ते बदलून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ अगोदरच मोठा झालेला आहे। मग जास्तीत जर व्हिडिओ याच पद्धतीने आपण बनवला तर आणखी बोर होऊ शकतो, त्याच्यामुळे फक्त इथं 4 वेळेस पाणी बदलायचं आणि 5व्या दिवशी आपल्याला या पद्धतीने चीक काढण्यासाठी घ्यायचं आहे। तर इथे मी मिक्सरवर काढणार आहे। आता कुठलीही मशीन वगैरे आपण वापरणार नाहीये, तर अगोदर भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडा थोडा गहू करून मी यामध्ये टाकणार आहे। व्यवस्थित असं आपला जे गहू आहे ते प्लस मोडवरती थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे, जास्त वेळ फिरवायचं नाही, अगदी 2 सेकंदामध्ये आपला गहू वाटून तयार होतो। पाहू शकता 2 ते 3च वेळेस मी प्लस मोडवरती करून घेणार आहे। तर आपला गहू जे आहे ते पूर्णपणे वाटलेला आहे। याच्यामध्ये जास्त असं पावडर करायचं नाहीये, कारण त्यातला जो तांब असते गव्हाची त्यामध्ये उतरून ते मग आपली कुरडई जी आहे ती लाल होऊ शकते आणि तांब त्यामध्ये जास्त प्रमाणात जाते। अगदी 2 ते 3च प्लस मोडवरती बटन फिरवून घ्यायचे आहे। त्याच पद्धतीने मी सगळा जो चीक आहे तो काढून घेतलेले आहेत, गहू वाटून घेतलेले आहेत। जर मशीन तुमच्याकडे उपलब्ध असेल, शिवायची मशीन असते, त्याच पद्धतीने याचा सुद्धा मशीनचा साचा असतो, त्याने सुद्धा तुम्ही करू शकता। हाताला तेल लावून घ्यायचं, म्हणजे हात जास्त चिटकणार नाहीयेत। तर आता याच्यामधला आपल्याला चीक जो आहे तो वेगळा करायचा आहे आणि हा जो चौथा आहे गव्हाचा निघालेला, या पद्धतीने त्याचे गोळे बांधून वेगळा करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला आणखी एक वेळेस धुवून घ्यावे लागणार आहेत। यातील जो काही चीक राहिलेला असतो तो निघला जातो। या पद्धतीने सगळे गोळे जे आहेत त्याच्याच पद्धतीने पिळून काढायचे आहे। खाली जे काही चीक राहणार आहे तो आपला गव्हाचा पूर्ण चीक असणार आहे, तोही आपल्याला भरपूर असं गाळून घ्यायचा आहे। याच्यात खूप छोटे छोटे टिप्स आहेत, वेळ जरी लागत असणारा वाटत असला तरी पण याची जी टेस्ट आहे ती खूप छान आहे। आणि गव्हाची कुरडई म्हणलं तर थोडासा वेळ तर द्यावाच लागतो, 4 ते 5 दिवस आपले आरामात यामध्ये जातात। तर पाहू शकता एवढा सारा आपले जे काही गव्हाचा चीक आहे तयार झालेला आहे आणि त्यातलं जो तांब आहे ती आपण काढून घेतलेली आहे वेगळी। तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता जे काही थोडंसं पांढरा पाणी चीक राहिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। फक्त 2 वेळेस धुवून घ्यायचे। जर आपण मशीनवर काढत असाल तर ते 3 वेळेस धुवून घ्यायला काहीच अडचण नाही। तर आता सुरुवातीला आपण पिळून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता ही दुसरी वेळ आहे, 2च वेळेस आपल्याला पिळून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही याला 3-4 वेळेस काढायचा नाहीये। तर आता हा एकदा पिळून घ्यायचा आणि हा जो खाली दुधाचा चीक आहे गव्हाचा यामध्ये टाकून द्यायचा आहे। पाहू शकता भिजलेल्या गव्हांपासून आपण खूप छान कुरडई तयार करणार आहोत। आता हे जे काही चिकासाठीचे आपण गाळून घ्यायचं आहे, तर या पद्धतीने डब्याला आपण ज्या डब्यामध्ये गहू भिजत घातले होते त्याच डब्याला व्यवस्थित असा सुती रुमाल बांधणार आहोत, पण मला सुती रुमालचा पुढे उपयोग पडला नाही म्हणून मी बदललेला आहे। पाहू शकता
तर जर तुमच्याकडे साडीचा कपडा असेल तर तो सुद्धा बांधला तरीही चालतो. मला हे वाटलं याच्यामधून पडेल, पण अजिबातच नंतर चीक जो आहे ते पडला नाही. इथे एक चाळणी घेतलेली आहे. चाळणीला सुद्धा आपण जो कोणते भांडे वापरणार आहेत त्याला या पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पुन्हा घासायला सुद्धा सोपं जातं. तर खाली हा सुती रुमाल असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात मला अडचण आली, म्हणून मला तो बदलावा लागला. या पद्धतीने जर एकदम पातळ रुमाल असेल किंवा मग पॉलिस्टरचं जर धोतर असेल नवीन, तो सुद्धा वापरू शकता, किंवा मग एकदम साडीचा न कलर जाणारा कपडा वापरला तरीही चालेल. या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे. पण काय होतं, एकदम कॉटनचा असल्यामुळे खाली जे चीक आहे पूर्ण त्याला चिटकून बसलेला आहे आणि खाली जे काही पाणी जाणार आहे ते आजच्यामध्ये गेलंच नाही. त्यामुळे मी इथं अशा पद्धतीने एक साडीचा ब्लाऊज पीस होता माझ्याकडे, पण तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याचा कलर जातो का नाही याची सुद्धा आपल्याला शहानिशा करायची आहे, कारण आपण बांधायला आणि त्याचा कलर पूर्ण आपल्या या कुरडईच्या चिकामध्ये जर उतरला तर मग आपल्या जो काही मेहनत आहे एवढ्या दिवसाची ती वाया जाऊ शकते. या पद्धतीने त्याच्यावर जी काही तांब आहे ती अशा पद्धतीने जमा होते, कारण एक वेळेस आपण चाळणीनं गाळतोय आणि नंतर पुन्हा चाळणीतनं जो काही राहिलेला तांब आहे यावरती जमा होते. पाहू शकता, याच्या वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे या पद्धतीने, जेणेकरून आपली कुरडई आहे ती पांढरी शुभ्र होण्यासाठी मदत होते. तर सुरुवातीलाच मला वाटलं की हा कपडा बांधला असता तर माझं काम खूप सोपं झालं असतं, पण माझं काम डबलच वाढलं. म्हणून सांगते, जर तुमच्याकडे या पद्धतीने साडीचा ब्लाऊज पीस असेल तर तो वापरा, किंवा मग पॉलिस्टरचं जो काही धोतर मिळतं ते सुद्धा वापरलं तरीही चालतं. त्यातनंही खूप छान चीक पडला जातो. अशा पद्धतीने आता हे जे काही चीक मिळालेला आहे तर हा पूर्ण चीक नाहीये, यामध्ये थोडासा पाण्याचा अंश बाकी आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि शांत असं ठेवून द्यायचंय. चीक काढत असताना महत्त्वाचं म्हणजे आपण हा चीक 12च्या अगोदर सकाळी काढायचा आहे, कारण आपल्याला यामधला चीक जे आहे ते रात्रभर भिजण्यासाठी ठेवायचं आहे. आता वरी थोडासा फेस येऊ शकतो, हा फेस जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचा आहे एका टोपलीमध्ये किंवा वाटीमध्ये. याचं आपल्याला काहीच काम नाही. आता वरी जे काही शिल्लक पाणी वरी आलेलं आहे ते सुद्धा काढून घ्यायचे, म्हणजे आपली कुरडई जी आहे ती पांढरी शुभ्र होण्यासाठी मदत होते. आता याच पद्धतीने आपल्याला 3 वेळेस पाणी काढायचं आहे. प्रत्येक 3 तासाला किंवा 4 तासाला याचं पाणी बदलायचं आहे. सकाळी जर तुम्ही 12च्या अगोदर ही चीक काढण्याची पद्धत पूर्ण केली तर आपण हे 5 तासानंतर किंवा 4 तासानंतर, म्हणजे 12 ते 1 पर्यंत आपलं चीक काढण्यासाठी जाईल. 4 ते 5 वाजता एक वेळेस पाणी बदलायचं, नंतर झोपताना 9 ते 9:30 वाजता एकदा पाणी बदलायचं, म्हणजे 2 वेळेस जरी बदललं तर चालतं. आणि नंतर सकाळी आपण ज्यावेळेस ही जी कुरडई तयार करण्यासाठी घेतो त्यावेळेस एकदा यातला वरचं जे काही पाण्याचा थर आलेला असतो त्यावरतीचा काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला 3 वेळेस या पद्धतीने चिकावरचं पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे घट्ट असा चीक जो आहे ते आपल्याला मिळतो. आणि हे काढलेलं पाणी जे आहे ते टाकून द्यायचं नाही, त्याच्यामध्ये सुद्धा काही थोडाफार चीक गेलेला असतो, पाहू शकता. ते सुद्धा तळाशी चिटकून राहतो आणि पाणी पाणी वर येतं. तर या पद्धतीने आता हे जे वरचं पाणी आहे ते मी आणखी काढलेलं आहे, पाहू शकता. 3री वेळ आहे माझी ही काढण्याची. मधल्या वेळेमधला मी एक क्लिप घेतलेली नाहीये, कारण सेमच प्रोसेस आहे. पाहू शकता, एकदम घट्ट असं चीक जे आहे तळाशी चिटकून राहिलेला आहे. एकदम चिटकलेलं चीक जे आहे ते आपण एवढा वाया घालवणार नाहीये, म्हणून पाणी जे काही आपण काढलेलं आहे एकदम टाकून द्यायचं नाहीये. थोडा वेळ ठेवायचं. शांत ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये तो खाली चीक राहिलेला मेन असतो तो तयार होतो. तर या पद्धतीने आता हे जे काही वरी फेस आलेला आहे, येऊ शकतो एखाद्या वेळेस नाही पण येऊ शकतो. आलेला फेस जो आहे ते काढून घ्यायचा आहे. वरी जे काही थोडंसं पाणी आलेलं आहे, आता ते पाणी जसं आपण मगाशी काढलं होतं याच पद्धतीने हे पाणी काढून घ्यायचं आहे. आता इथं आपला प्युअर चीक जे आहे ते तयार होणार आहे. आता हा चीक कसा मोजायचा, त्याच्यासाठी पाणी किती वापरायचं, सगळी माहिती मी सांगणार आहे. तर यामध्ये पांढरा शुभ्र कुरडया होण्यासाठी ही पद्धत करणं खूप महत्त्वाचं आहे. इथं मी पूर्ण चीक जे आहे ते हलवून घेते. यावरचा आता पाण्याचा अंश खूप प्रमाणात कमी झालेला आहे. याच पद्धतीने एकजीव करायचा आहे. चीक जे आहे ते खालून तळाशी जे आहे ते जास्त बसलेला असतो, त्यामुळे गाठी त्यातल्या काढून घ्यायच्या आहेत. गाठी मोडले की आपल्याला नंतर हटत असताना गाठी येणं खूप कमी होतं. तर या पद्धतीने एक भांडे इथं माझ्याकडं पातेलं जे आहे ते चीक भरून तयार झालेलं आहे. आता त्याच पातेल्यानं आपल्याला इथं थोडंसं तेल टाकलेलं आहे. मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. 1 कप पातेलं आपण पाण्याचं घेतलेलं आहे.
तेल वापरलेलं आहे सुरुवातीला, जेणेकरून चिटकणार नाही. आणि 1.5 चमचा इथं मी मिठाचा वापर केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला जर पापड खार आवडत असेल तर ते सुद्धा टाकू शकता. इथे मी अर्धा चमचा पापड खार टाकलेला आहे. पाण्याला अगदी उकळी आली तरच आपला जो चिक आहे चांगला हटला जातो आणि व्यवस्थित अशी त्याची कुरडई होते. तर इथं आम्ही दोघं जण, म्हणजे माझा मुलगा वरून टाकत आहे, मी हलवत आहे आणि मुलगी शूटिंग करत आहे. अशा पद्धतीने आमचं हे काम चालू आहे. जर तुमच्याकडे कोणी टाकायला नसेल तर या पद्धतीने एका हाताने टाकायचं आणि एका हाताने सतत हलवत राहायचे. पण उकळी आल्याशिवाय याच्यामध्ये चीक अजिबात टाकायचा नाहीये आणि एकदम सोडायचा नाहीये. हळूहळू आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पाहू शकता या पद्धतीने आता या स्टेपला गाठी होणं खूपच जास्त शक्यता असते, त्याच्यामुळे आपल्याला सतत हलवत राहायचे. इथं जर तुम्हाला अवघड होत असेल तर तुम्ही गॅसवरती खाली घेऊन हटवू शकता किंवा मग वरतीच ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं कपडा धरून हटवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या गुठळ्या ज्या आहेत आतमधल्या मोडल्या जातात आणि कुरडई जी आहे ती खूप छान तार धरते या पद्धतीने हटत राहिलं तर. जर तुमच्याकडे लाकडी चाटू असेल तर त्याने सुद्धा हटलं तर चालतं, नसेल तर झारा किंवा पळी सुद्धा घेऊ शकता हटण्यासाठी. व्यवस्थित असं एकजीव करायचं आहे. पूर्णपणे यातल्या गाठी ज्या आहेत ते कमी झालेल्या आहेत. आता यानंतर गाठी होण्याची शक्यता आता खूप कमी असते, कारण सुरुवातीलाच आपल्याला हटण्यासाठी खूप मेहनत लागते. किंवा बेलन असेल तर बेलण्याने सुद्धा हटवू शकता, त्याने सुद्धा गाठी होण्याची शक्यता कमी असते. तर इथं आपल्याला अधूनमधून चेक करायचं आहे. शिजण्यासाठी आपल्याला 25 ते 30 मिनिटे लागतात, कारण एकदम आपल्याला कमी आचेवरती हे शिजवून घ्यायचं आहे. जर नाही व्यवस्थित शिजलं तर आपली जी काही कुरडई आहे ती तुटू शकते किंवा मग व्यवस्थित येत नाही. तर इथे मी आता 15 मिनिटांनी उघडून पाहते. त्यानंतर आपल्याला खाली जर काही चिटकण्याचे अंदाज वाटत असेल तर या पद्धतीने खाली तवा ठेवून घ्यायचा आहे आणि सतत असं हलवत घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून गुठळ्या वगैरे होणार नाहीत आणि चीक पूर्ण एकसारखा खाली पासून वरपर्यंत शिजला जाईल. आता चीक कसा शिजला हे ओळखायचं पाहू शकता. इथे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हाताला चिटकला की थोडासा वेळ लागेल आणि व्यवस्थित असं त्याला टोक आले की म्हणायचं आपला चीक जो आहे ते तयार झालेला आहे. थोडंसं 10 मिनिट थंड होऊ देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एक सोऱ्या घ्यायचा आणि यामध्ये भरून घ्यायचं आहे. आणखी एक दुसरी चीक शिजला की नाही त्याची ओळखण्याची पद्धत सांगते. ज्यावेळेस आपण चीक शिजण्यासाठी घालतो त्यावेळेस त्याचा कलर जो असतो ते पांढरा असतो आणि शिजत आल्यानंतर आपल्याला कलर जे आहे ते एकदम पारदर्शक बघायला मिळतो. या पद्धतीने ज्या कुरड्या आहेत ते घालून घ्यायच्यात. लहान मोठ्या 2 आकार 3 वेड्यांच्या जशाही तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने घालून घ्यायच्या आहेत. आता माझ्याकडे हा जो सोऱ्या आहे त्याचे होल जे आहेत ते खूप बारीक आहेत आणि त्याचा जो आकार आहे व्यवस्थित येत नाहीये. तुमच्याकडे जे सोऱ्या चांगला असेल तर त्याचा आकार व्यवस्थित येऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत. आपण 2 किलोमध्ये 80 ते 90 कुरडई आपली तयार झालेली आहे. 1 किलोमध्ये आरामात 40 ते 50 कुरडई तयार होते. साईज जर छोटी घेतली तर आरामात होते, जास्त जर मोठी घेतली तर होणार नाही. या पद्धतीने आता आपण 2 दिवस वाळवून घेणार आहोत कडकडीत उन्हात. अगदी तुम्ही फॅन खाली जरी सुकवल्या तरी काहीच अडचण नाही. माझ्याकडे ऊन थोडंसं कमी येतं म्हणून आम्हाला 2 दिवस सुकवण्यासाठी लागलेले आहेत. दुसऱ्या दिवशी आपल्याला या पद्धतीने उलटवून घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे जागा चांगली असेल तर पूर्ण वाळल्याशिवाय उलटल्या नाही तरीही चालतं, पण जास्त दिवस ठेवू नका असंच, कारण आतून बुरशी येऊ शकते. 2 दिवसापेक्षा जास्त उलटण्यासाठी लावायचं नाही. फॅन खाली जर ठेवत असाल तर आरामात 2 दिवसात वाळतात. बाहेर जरी तुम्ही वळायला घातलं तर 1 दिवसामध्ये ही प्रोसेस आपल्याला करावी लागते. या पद्धतीने आता आपल्या ज्या कुरडया आहेत ते वाळून तयार झालेल्या आहेत. कडकडीत उन्हामध्ये वाळवायच्या नाहीये. शक्यतो सावली असणाऱ्या ठिकाणी त्यावरती एखादा कपडा वगैरे टाकून घ्यायचा आहे आणि नंतर कुरडई वाळवून घ्यायची आहे. जास्त जरी उन्हामध्ये आपण कुरडई वाळली तर तुकडे पडू शकतात आणि मग आपली कुरडई जी आहे ते एकदम मग तुकडे होऊन जाणार. अशा पद्धतीने आपण मस्त अशा 2 दिवस कुरडया वाळवून घेतलेल्या आहेत. 2 दिवसापेक्षा जास्त वाळवायची गरज पडत नाही, कारण पीठ जे असतं चीक जो असतो ते घट्ट असतो, त्यामुळे आपल्याला इथं 2 दिवस लागलेले आहेत. अगदी तुम्ही फॅन खाली सुद्धा ही कुरडई तयार करू शकता. या पद्धतीने आता आपली कुरडई जी झालेली आहे कशी तळून होणार आहे ते सुद्धा तुम्हाला यामध्ये दाखवते. चवीला सुद्धा खूप चवदार झालेली आहे. कोणतीही कुरडई जरी खाल्ली तर कुरडईची जी गव्हाची कुरडई असते त्याची चव कोणत्याही कुरडईला येत नाही. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्यानंतर आपण कुरडई आतमध्ये टाकून पाहूया. अगदी दुप्पट फुलणारी कुरडई आपली तयार झालेली आहे. कुठेही तुकडे वगैरे पडलेले नाही किंवा मग आपली कुरडई जी आहे ते
कुठेही अशी खराब झालेली नाहीये। पाण्याचं जो मोजमाप होतं ते आपल्याला फक्त त्याच भांड्याने 1 भांडे इतकं पाणी लागलेलं आहे। कुठेही पाण्याचा सुद्धा आपण वापर जास्त केलेला नाहीये। अशा पद्धतीने आपली जी कुरडई आहे ती तयार झालेली आहे। या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल। अशाच पद्धतीने आपल्या चॅनलवर भरपूर असे व्हिडिओ अवेलेबल आहेत, तिथे जाऊन नक्की चेक करू शकता। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग। पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।